शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंत दिलासा मिळणारच, यासाठी शेतकरी बांधव प्रयत्न करत आहे. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, लगेच बघूया. पण त्याआधी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला लगोलग सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला देखील माहिती आहे, शेतकरी बांधवांसाठी प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे नियमित कर्जदारांसाठी 2 लाख रुपये मान्यता मिळण्यासाठी हा जो काही मुद्दा आहे तो आम्ही मागण्या लावून धरलेल्या आहे. त्यामुळे सरकारला इकडे आपल्या लक्ष द्यावंच लागणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील लांबजाना पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे व मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी व प्रलंबित पीक विमा व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत. तुम्ही देखील ही बातमी बघितली असेल, पण शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही देखील हे जर मुद्दा लावून धरला तरच हा मुद्दा उचलून धरला तरच पूर्ण होणार आहे. कारण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपूर अनुदान मिळणे अतिशय गरजेचं असणार आहे. कारण शेतकरी बांधव प्रत्येक वेळेस पै जमा करून हप्ता भरतो, पैसे भरतो, कर्ज भरतो, सिबिल स्कोर आहे तो व्यवस्थित करतो, बँकिंग सिस्टीम आहे ते व्यवस्थित करतो. त्याच शेतकरी बांधवाला 50,000 रुपयेपर्यंतच फक्त मदत मिळत आहे. त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणे अतिशय गरजेचं असणार आहे. तुम्ही देखील ही माहिती आहे पाहिलीच असेल, तुम्ही पाहू शकता. यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. लातूरच्या लांबजना पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावे, प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तर शेतकरी बांधवांनो, तुमचं देखील हेच मत असेल की 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, तर नक्कीच आपल्याला सांगायचं आहे. कारण शेतकरी बांधवांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी किसान सभेचे नेते व शेतकरी नेते अनेक जण आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत. तुम्ही देखील इथे प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील शेवटपर्यंत, जोपर्यंत शेतकरी बांधवांना 50,000 रुपयाचं 2 लाख रुपयेपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला हा लढा चालूच राहणार आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम मिळावी या प्रमुख मागण्यासाठी लातूर जिल्ह्यातील लांजणा पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट असताना सरकारने तातडीने शेतकऱ्यांची मागणीची दखल घ्यावी. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा एल्गार थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी नक्कीच इथे रेग्युलर कर्जदार मोठी अपडेट असणार आहे. 2 लाखापर्यंत दिलासा मिळणारच असं दिसून येत असल्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील आमची साथ देत आहे का नाही नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्याला म्हणजेच आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद.